या संकल्पनेचे मुख्य फाउंडर मेंबर माननीय आदरणीय रणधीरजी कांबळे सर, डॉक्टर देवीदास कलवले सर, डॉक्टर राजू पाटोळे सर, माननीय अजित सकटे सर, या चार मुख्य स्तंभानं हे मातंग जनशक्ती संकल्प अभियान सुरू केलेले आहे. विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमालाचं आयोजित आपण करत असतो. आज या व्याख्यानमालामध्ये माननीय आदरणीय डॉक्टर पद्मश्री मिलिंदजी कांबळे साहेब, अध्यक्ष इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की पुणे, दुसरे आदरणीय आहेत माननीय श्री क्रांतीचंद्र भावे साहेब, उद्योजक, यांचं मातंग जनशक्ती संकल्प अभियानामध्ये आदरपूर्वक स्वागत. मी अण्णाभाऊचे दोन वळी घेऊन आदरणीय पद्मश्री डॉक्टर मिलिंदजी कांबळे साहेबांचा परिचय देण्याचा प्रयत्न करतो. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदला या रे दुनिया सारे, दुमदुमले ललकार, दुमदुमले ललकार. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आदरणीय डॉक्टर पद्मश्री मिलिंदजी कांबळे साहेब यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1966 ला लातूर येथे झाला. त्यांचं शिक्षण प्राथमिक उच्च माध्यमिक लातूर येथे झाला. 1987 मध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज नांदेड येथे सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केले. यानंतर पुणे येथे प्रायव्हेट मध्ये सर्व्हिस केली. 1992 साली स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. 2005 साली डिक्कीची सुरुवात केली. आता 23 राज्यामध्ये ते मोठं जाळं पसरलेलं आहे आणि यामध्ये 5000 सदस्य आहेत, ते काम करतात आणि 2010 पर्यंत भाजपचे नगरसेवक म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. मराठवाड्याला 2019 ला 14 तरुणांना LPG टँकर्स त्यांनी वितरण केलेले आहे. त्यानंतर त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत. 2010 मध्ये भीमरत्न, 2011 मध्ये उद्योजक रत्न आणि 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. 2015 मध्ये समाजभूषण असे अनेक पुरस्काराने सन्मानित आदरणीय डॉक्टर पद्मश्री कांबळे सर यांना पुरस्कार दिलेले आहेत. त्यांचं मानस आहे बिझनेस कल्चर आहे ते मराठी माणसामध्ये वाढलं पाहिजे या मताचे आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील आहे. भारतात तरुण दलित समाजासाठी आज त्यांची संख्या 19 कोटी आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मिळून 30 कोटी संख्या आहे. 65% लोकसंख्या 18 ते 35 वयोगटातील आहे. हे आशा, आकांक्षा आणि अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. ते डिक्कीकडे आशेने पाहत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आदरणीय मिलिंदजी कांबळे साहेब. आणि याचे एक उदाहरण आदरणीय कांबळे साहेब देतात. मुंबईचे अशोक खाडे आहेत. त्यांची 3 मुलं आहेत. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून आपले विश्व उभारलेले आहे. आज त्यांच्याकडे 2000 लोक काम करतात. याचं सर्व श्रेय आदरणीय पद्मश्री कांबळे सरांना जातो. 2012 मध्ये डिक्कीने एक हक्काची बाजारपेठ दलित समाजाचा उद्योजकांना साठी निर्माण केलेली आहे. भारत सरकारचा उपकृत कंपन्या आहेत, त्यांच्याकडून जी उत्पादने खरेदी करतात त्यापैकी 4% SC/ST साठी दिली जातात. हे कायदा आदरणीय मिलिंद साहेबांनी केलेले आहे आणि 50,000 ते 1 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत 10 लाख ते 1 कोटीपर्यंत सपोर्टेड मदत देण्याचं काम ही भारत सरकार हे करत आहे. याच्यासाठी आदरणीय मिलिंद साहेब प्रयत्न केलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक राज्याच्या इंडस्ट्री पॉलिसीमध्ये मदत केलेली डिक्की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इंडस्ट्री पॉलिसी बनविण्याचा आणि यापैकी महाराष्ट्राची इंडस्ट्री पॉलिसी ही देशातील नंबर 1 पॉलिसी म्हणून आज ओळखली जाते आहे. 2001 साली 1 कोटी लघु मध्यम उद्योग होते. यापैकी 15% उद्योग SC/ST साठी चालवले जात असत. पण आज 2016 मध्ये 6 कोटी लघु मध्यम उद्योग
त्यापैकी 15% म्हणजे 90 लाख SC ST उद्योजक कडून काम चालविले जात आहे. एवढा मोठा फरक आहे. हे बदल आदरणीय कांबळे सरांमुळे झालेले आहेत. अशा संपूर्ण बदल करणारे सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य आणण्यासाठी गरज आहे. या तत्वावर विश्वास ठेवून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स डिक्कीच्या माध्यमातून पद्मश्री मिलिंद कांबळे साहेब केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशातील दलित उद्योजकांना प्रेरणा देत आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांचे कार्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. अशा महान व्यक्तीचे परिचय देण्यास मला संधी दिली त्याबद्दल संयोजन जाता जाता चेअरमन बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट IIM जम्मू, इंडियन मलेशिया, राष्ट्रीय SC ST मिनिस्ट्री ऑफ MSME गव्हर्नमेंट या सर्व उद्योगाचे त्यांनी चेअरमन आहेत सध्याला ते. मग अशा महान व्यक्तीचं परिचय देण्यास संधी दिली त्याबद्दल संयोजक या सर्वांचे मी ऋणी आहे. जय भीम, जय लवजी, जय अण्णा. इथं थांबतो. पुढील सूत्रे आदरणीय देवीदास कलवले सरांना देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय सुंदर परिचय दिलात आपण. त्याबद्दल आपला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर आदरणीय क्रांतीचंद्र भावे साहेबांचा परिचय देण्यास प्राध्यापक सागर रंधवे यांना विनंती करतो, त्यांनी परिचय द्यावा. सागर रंधवे सर. सर्वांना सादर जय लहुजी. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मातंग जनशक्ती संकल्प अभियानाच्या या चर्चासत्रामध्ये आजच्या सरावलेल्या वाटा न जोखता वेगळ्या वाटा धरून समाजाप्रती आपली सद्भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत केलेलं आहेच. माझ्याकडे आदरणीय क्रांतीचंद्र नंदूजी भावे साहेबांचा परिचय आहे. त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्यापूर्वी मातंग समाजाच्या DNA मध्येच उपजत एक एंटरप्रेन्योर इन्स्टिंक्टिव्ह पॉवर आहे असं एक धाडसाचं विधान मी करतो. द ग्रेट एंटरप्रेन्योरियल इन्स्टिंक्टिव्ह पॉवर इन इट्स DNA इटसेल्फ. आपण जर परंपरागत उद्योग आपले आठवले तर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतरित करण्याची कला आपल्या समाजाकडे अवगत होती. मग ते घायपात किंवा केकतडापासून त्याचं चऱ्हाड किंवा दोरखंड बनवणे असेल, शिंदळेच्या फडांपासून केरसुण किंवा झाडू तयार करणं असेल, चर्मवाद्य तालवाद्य तयार करणं असेल, वेतांपासून वेगवेगळ्या फिरकामठी, त्यानंतर दारली टोपली विणणं असेल, असे विविध मातंग आणि तत्सम जातींचे परंपरागत व्यवसाय. परंतु कालानुरूप या व्यवसायांमध्ये प्रगती न करता आल्यामुळं एक धूसर अभिलाषा आणि परावलंबत्वाची अभिशापन हा समाज ग्रासला गेलाय. आणि मग अशा अवस्थेमध्ये देखील समाजातले काही तरुण उद्योजक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुढे येतात. त्याचं ज्वलंत उदाहरण आजच्या आपल्या या मातंग शक्तीपीठावर आदरणीय डॉक्टर मिलिंदजी कांबळे साहेब, पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे साहेब आणि क्रांतीचंद्रजी भावे साहेब यांच्या रूपाने आहे. आदरणीय क्रांतीचंद्र भावे साहेबांच्या परिचयाला प्रारंभ करताना देशाच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नागपूर सारख्या ठिकाणी ते वास्तव्य करतात. गॉडजिलर इंडिया वेब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि रिनोफॉर्म व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांचे ते संचालक आहेत. रॉयल स्पायसेस अँड फूड डिव्हिजनचे प्रमुख पद ते सांभाळतात. त्याचप्रमाणे सध्या अतिशय चर्चेत असणाऱ्या मिलेनियर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे ते आपण संस्थापक सदस्य आहात. त्याचप्रमाणे एक नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे NGO आरोही फाउंडेशन, देखील आपण सचिव आहात.
आंतरराष्ट्रीय वाणिज्य समन्वयक म्हणून आपण अत्यंत कुशलतेनं कार्यरत आहात. त्यामध्ये ऑनलाईन बिझनेस डेव्हलपमेंट अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनर जे ब्रँडिंग आणि जाहिरातींसाठी आपण जे कार्य करत आहात, आपल्याला सांगायला आश्चर्य वाटेल सर्व मान्यवरांना, आदरणीय भावेसाहेब हे जे ब्रँडिंग आणि जाहिरातींसाठी काम करतात त्याचे ग्राहक असणारे जे देश आहे जगातले, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, बल्गेरिया, रशिया, जर्मनी, सिंगापूर, दुबई, लक्झेंबर्ग इत्यादी देशामधील ग्राहकांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. त्याचप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय डिजिटल मार्केटर म्हणून गेल्या 13 वर्षापासून गुगल कडून प्रमाणित प्रोफेशनल आहात. जाहिरातीसाठी देखील आपण मायक्रोसॉफ्ट कडून प्रमाणित प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहात. एम्बरेश प्रमाणित पेड मार्केटर, सबस्पॉट प्रमाणित सोशल मीडिया आणि पेड मार्केटिंग मध्ये देखील आपण प्रोफेशनल म्हणून काम करत आहात. अमेझॉन सारख्या जगतविख्यात कंपनीकडून आपण प्रमाणित प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहात. आणि हे सगळं करायचं असेल तर आपली विद्वत्ता, आपली अभ्यासपूर्ण शैली आपल्याला निश्चितपणे अध्यारोत करावी लागते. त्यासाठी कष्ट, अपार मेहनत आणि जिद्द आवश्यक असते, हे आपण सिद्ध केलंय. आणि त्यासाठी आपण काही परीक्षा, सर्टिफिकेशन्स प्राप्त केलेले आहेत. त्यामध्ये प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स आपले जे आहेत, नॉलेज ऑफ कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, त्याचप्रमाणे सीईओ इन प्रॅक्टिस, जे प्रोफेशनल इंटरनेट मार्केटर एक्झाम जी आहे ती आपण दोनदा 2011 आणि 2016 रोजी उत्तीर्ण झालेले आहात. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2018 मध्ये आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही परीक्षा, वेब अनालिटिक्स सर्टिफिकेशन या परीक्षा देखील आपण उत्तीर्ण झालेला आहात. आणि या ज्ञानाचा, अभ्यासाचा आपण जगासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि राष्ट्रीय पातळीवरचे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे व्यावसायिक प्रशिक्षक, इंटरनॅशनल प्रोफेशनल ट्रेनर म्हणून आपण डिजिटल मार्केटिंग अँड गुगल स्ट्रॅटेजीज साठी काम करत आहात. ब्रँड प्रमोटर आपण आहात. आणि या सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आपण आपलं सामाजिक भान देखील जपलेलं आहे. आपल्या सामाजिक जाणीवा देखील तितक्याच रुंदावलेल्या आहेत. आणि म्हणून आपण चिंचभोड, वर्धा रोड, नागपूर या ठिकाणच्या साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारक न्यासाचे सन्माननीय सदस्य आहात. आपल्या या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काम करत असलेल्या, कार्यरत असणाऱ्या, मातंग समाजाला दिशादर्शक ठरत असणाऱ्या उद्योग क्षेत्रामधून आपण उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचं नाव उद्योग क्षितिजावरती झळकत ठेवाल अशा प्रकारची आम्हाला आशा आहे. आणि हा समाज उद्यमशील व्हावा म्हणून आपल्या कार्यप्रेरणेनं समाज अधिकाधिक उद्युक्त होईल, गतिमान होईल अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला परिचय थांबून आपल्या या मंचावरती, मातंग शक्तीपीठावरती पुनश्च दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. जय लहुजी. धन्यवाद सागर सर, अतिशय सुंदर परिचय आपण दिलात. योग्य शब्दात आपण मांडणी केली परिचयाची. त्यानंतर मी पुढील जास्त वेळ न घेता प्राध्यापक सुभाष वायदंडे सर, आपणास विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करावं. सुभाष वायदंडे सर. जी जी सर. सर्वांना प्रथम जय लहुजी. ज्या अभियानानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे असं हे मातंग जनशक्ती संकल्प अभियान, या अभियानाचा उद्देश, या अभियानानं आतापर्यंत केलेलं काम हे खूप वाखाणण्यासारखं आहे. आदरणीय दोघेही मान्यवर आपल्याला ज्या ताकदीचे लाभलेले आहेत ते समाज बांधवांचं आपलं हे नशीबच आहे. संकल्प अभियानामध्ये आदरणीय डॉक्टर मिलिंदजी कांबळे साहेबांनी आणि भावे साहेबांनी समाजासाठी मार्गदर्शन करण्याची भूमिका आद्य कर्तव्य म्हणून स्वीकारली. प्रथम आपण त्यांचे ऋणी आहोत. सर्वांना
परत एकदा मी याची जाणीव करून देतो की ज्या वेळी मातंग जनशक्ती संकल्प अभियानाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या समोर जातोय, तर त्यावेळी आम्ही एकच सांगत असतोय की कोणत्याही संघटना, कोणतंही राजकारण यामध्ये कुणाचाही हेवा दावा, कुणाला कमी लेखणं, अशा ज्या काही लोकांच्या मनामध्ये कल्पना आहेत याच्यापासून आम्ही दूर आहोत. महाराष्ट्रामध्ये संकल्प अभियान राबवत असताना प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर व्यक्ती की जिचा उपयोग समाजासाठी होईल अशाच व्यक्तींना, मग जे माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, समाजामध्ये सामाजिक प्रबोधनाचं काम करत असताना ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं असे मान्यवर असतील, आणि आज जे आपल्या समोर आहेत की यांचा संदेश आहे की नोकरी मागणारे होऊ नका, तर नोकरी देणारे व्हा. माझ्या स्वतःला उद्योजक बनता आलं नाही, तर माझा मुलगा उद्योजकाचा बाप मी बनेन, अशी सांगणारी भूमिका घेऊन ही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. मातंग जनशक्ती संकल्प अभियान महाराष्ट्रामध्ये काम आम्ही नेमकं काय करतोय, तर आता एक अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे असं की उशिरा महाराष्ट्रातल्या मातंग आम्ही उशिरा पोचलो, परंतु आम्ही दुरुस्त आहे. त्याचं कारण असं आहे की हे खुलं विचार मंचावर काम करत असताना आम्ही सर्व क्षेत्रांना आणून समाजाला दिशा देण्याचं काम करतोय. हा कुठल्याही क्षेत्रामध्ये मागं राहायला नाही पाहिजे, ही भूमिका आम्हा सर्व मंडळींची याच्यामध्ये आहे. म्हणूनच राज्यभरातून आम्हाला करण्यासाठीचे 100 हिरे आम्हाला आवश्यक आहे की जे समाजाला प्रबोधित, स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देतील. आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा अशी असेल की सामाजिक काम नव्हे तर काम करतील असे हिरे आम्हाला या मातंग संकल्प अभियानामध्ये हवे आहेत. आणि त्याच्यानंतर अभियानामध्ये समाजाला हक्काची जाणीव करून दिल्यानंतर समाजाला हेही माहित आहे की चळवळ किंवा पूर्वीसारखा समाज जर प्रबोधित करायचा असेल, समाज उपाशी पोटी आणि फाटक्या कपड्यांना प्रबोधित करता येणार नाही. तशी चळवळ आम्हाला, तर स्वतःला त्याला 2 वेळचं आता आलं पाहिजे हक्काचं, आणि समाजाला सुद्धा बघून तो समाजाला उभा करेल अशा पद्धतीची भूमिका मला 100 हिरे आवश्यक आहेत. आणि त्यांचा शोध आम्ही मातंग जनशक्ती संकल्प अभियानाच्या माध्यमातून घेत आहोत. मला आशा आहे प्रास्ताविकामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाही. मला इतकीच आशा आहे, आदरणीय डॉक्टर मिलिंदजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि ज्यांच्या नावातच क्रांती आहे, क्रांतीचंद्र भावे साहेबांच्या मार्गदर्शनातून आमच्या समाजाला महाराष्ट्रातला शिकून समाजाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण एकसारखं समोर येऊन एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जाऊ, ही मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मिलिंद कांबळे साहेबांच्या बद्दल मी जाता जाता एक 2च ओळी सांगतो, त्यांना लागू पडतायत. माहौल मुझे जैसा चाहिए उसी की खोज हम नहीं करते, माहौल मुझे जैसा चाहिए उसी की खोज हम नहीं करते, बल्कि माहौल हम खुद बनाते हैं, माहौल हम खुद बनाते हैं. आदरणीय मिलिंदजी कांबळे साहेबांचं आणि भावे साहेबांचं या ठिकाणी परत एकदा मी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भीम, जय लहुजी. धन्यवाद सर. अतिशय योग्य असं आणि सुव्यवस्थित शब्दात आपण प्रास्ताविक केलं आहे कार्यक्रमाचं. यानंतर मी पुढील जास्त वेळ न घेता आपण अशा फ्लोनी जाऊयात की अगोदर आपण
क्रांतीचंद्र भावे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं आणि त्याच्यानंतर मग सर्वतोपरी मार्गदर्शन आपण कांबळे साहेबांचे घेणार आहोत. क्रांतीचंद्र भावे सर, आपणास आणि अशी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन पर गायडन्स आपण द्यावं. क्रांतीचंद्र भावे सर. गुड मॉर्निंग ऑल. माझा आवाज येतोय सर? येतोय येतोय. स्वच्छ आवाज येतोय. स्वच्छ आवाज येतोय सर. ओके. जय लहूजी, जय अण्णा, जय भीम. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मातंगी ऐक्य परिषदेत तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार. मी माझ्या स्पीच मध्ये फक्त एवढंच सांगू इच्छितो की सर्वात अगोदर जे महत्वाचं आहे, समाजाला शिक्षणाची गरज. शिक्षण घेत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आणि त्या अडचणींना सर आवाज आपला येत नाही, थोडासा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम वाटतोय. भावे सर. सर आता आवाज येतोय? हा येतोय. हॅलो. हा हा येतोय येतोय येतोय. मध्ये थोडासा बंद झाला. आवाज येतोय का? हा येतोय 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 सर, बोला. हॅलो. सर आवाज येतोय का? हा येतोय येतोय. हॅलो. हा ऑडिबल? येतोय येतोय. ओके ओके, यू आर ऑडिबल सर. हॅलो. हा हॅलो. यस Am I यस audible? यस यस सर, यू आर ऑडिबल. Thank you. Okay. Thank you. प्रयत्न करू नका. त्याशी असते की आपल्याकडे परिस्थिती बरोबर नाही. आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोक करतात. सर्व्हिस करत असताना एवढं फक्त सर्व्हिसच्या भरोशावर न राहता एक जोडधंदा करावा. आपल्या समाजाला आपल्या डीएनए मध्येच, जसं सरांनी पण सांगितलं, आपल्या डीएनए मध्येच व्यवसाय करण्याची वृत्ती आहे. आपला डीएनए तसा बनलेला आहे. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की दोरखंड बनवण्याचे काम हे आपल्या समाजात आधीपासून रूढ आहे. परंतु दोरखंड बनवणारी एकही मातंग कंपनी नाही किंवा एकाही मातंगाची मोठी अशी कंपनी नाही की जी मॅन्युफॅक्चर करत असते दोरखंड, तर ती आपल्याला उभारायला हवी. म्हणजे दोरखंड हे फक्त एक छोटस एक्झाम्पल सांगतोय मी. तसंच जर तुम्ही मागे वळून बघितलं, खडे बांधणी हा एक व्यवसाय जो परंपरागत पद्धतीने आपले लोक चालवत होते. परंतु आता त्याचा सध्या आपल्याकडे एकही मोठा ब्रँड अवेलेबल नाही. इफ यू चेक, जर तुम्ही चेक केलं तर गाला म्हणून कंपनी आहे, ती तुम्हाला दिसेल, पण ती आपली नाही. तर व्यवसाय निवडताना शिक्षण हे गरजेचं आहे. परंतु ते शिक्षणासाठी सध्या आपली जी परिस्थिती आहे, मला माहिती आहे की मोस्ट ऑफ द म्हणजे आपल्यापैकी जे व्यवसाय करत असतील, असं होऊ शकतं की ते आपल्या फॅमिलीमधनं, आपल्या कुटुंबातनं पहिले एंटरप्रेनर असतील. पहिली पिढी अशी असेल जी व्यवसायाकडे वळते किंवा व्यवसाय करण्याची इच्छा ठेवत असेल. तर व्यवसाय करण्यासाठी सर्वात आधी जी लागते ती आहे मनाची इच्छा, तयारी. ही तर आवश्यक आहे. कारण बिझनेस म्हटलं, व्यवसाय म्हटला, एका दिवसात होत नाही. परिश्रम आणि पेशन्स घ्यावे लागतात. पेशन्स म्हणजे सहनशीलता, थांबून कामची वृत्ती असावी लागते. जसं तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे की कुठलाही व्यावसायिक हा एका दिवसात मोठा नाही. व्यवसाय हा सतत करणारा
सतत करत राहणारं कार्य आहे. आणि त्यासाठी स्वप्न पाहावं लागतं. हे स्वप्न उघड्या डोळ्यावर, स्वप्न तेच जे तुम्हाला झोपू देणार नाही, स्वप्न तेच जे तुम्हाला झोपू देणार नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सतत काम करण्याची प्रवृत्ती जागी करावी लागते. मॅनेजमेंट जसं सांगत असतो, जसं मॅनेजमेंट तुम्ही कामात करत असता तसं मॅनेजमेंट तुम्हाला किंवा अभ्यासात करत असता, तसंच मॅनेजमेंट तुम्हाला व्यवसायासोबत सोबत आपल्या पर्सनल लाईफ मध्येही करणं आवश्यक आहे. तुम्ही काय बोलताय, कुठे बोलताय, तुमचं राहणीमान कसं आहे याचा फरक पडतो. आणि तो फरक तुम्हाला समाजाला द्यावा लागेल. स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःचा करत असताना समाजासाठी पण काहीतरी द्यावं या हेतूनेच तुम्हाला म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, तुम्हाला जर आठवत असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की समाजाचं ऋण तुम्हाला फेडणे आवश्यक आहे. पे बॅक टू सोसायटी जे म्हणतात ते करणं आवश्यक आहे. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने करावं. मी नेहमी असं म्हणत असतो की अर्थकारण किंवा आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर जे सध्या सुरू आहे ना की आपल्याला म्हणजे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत किंवा हीन भावना येते, तर ती हीन भावना दूर करण्यासाठी जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर ती हीन भावना समोरच्याकडनं येणार नाही. तसेच सांगू इच्छितो की प्रत्येकाने व्यवसाय निवडण्यासाठी त्या व्यवसायाबद्दल अगोदर माहिती घेणे आवश्यक आहे. ती माहिती लोक दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्स मधूनही शिकू शकतात. बरेचसे व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांची जर तुम्ही जर्नी बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की व्यवसाय हा करत असताना त्यांना त्रास होतो नक्की आहे, परंतु जर तुम्ही टिकून राहिले तर तो व्यवसाय तुम्हाला भरभराटी पण देतो. आणि म्हणून नेहमी एक लक्षात ठेवा की जे काही ध्येय आहे तुमचं, ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे ती चिकाटी महत्वाची, अभ्यासू वृत्ती महत्वाची. अभ्यासू वृत्ती जर असेल तर तुम्ही त्या प्रत्येक बिझनेसचा अभ्यास करून मग त्याला करण्याचा प्रयत्न करा. फाइंड द गॅप्स अँड देन फिल द गॅप्स असं म्हणतात. फाइंड द गॅप्स अँड फिल द गॅप्स. सध्या मार्केटमध्ये कुठली सोय नाही किंवा सध्या मार्केटमध्ये जे काही सुरू आहे त्यामध्ये मी काही बदल करून नवीन काही देऊ शकतो का हे बघणं गरजेचं. व्यवसाय करत असताना तुमची जात धर्म कधीही आड येत नाही, ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. व्यवसाय सुरू केला की त्यामध्ये तुम्हाला जी आवश्यक असते ती क्वालिटी सर्व्हिस, तुम्ही कुठल्या प्रकारची सर्व्हिस किंवा कुठला क्वालिटी प्रॉडक्ट लोकांना देणार हे महत्वाचं. तर प्रामाणिकपणा म्हणजे क्वालिटी असं मी म्हणतो, आणि सर्व्हिस म्हणजे तुमची काम करण्याची जिद्द. समोरच्याला जर तुम्ही प्रॉपर पर्टिक्युलर वेळेवर सर्व्हिस दिली आणि चांगला प्रॉडक्ट दिला तर तो नक्कीच चालेल. मॅटर की तुम्ही सध्या ब्रँड आहात की नाही आहात, परंतु तुमच्या क्वालिटी आणि सर्व्हिसने तुम्ही ब्रँड म्हणून उभे राहू शकता. ब्रँडिंग किंवा सेल्फ ब्रँडिंग हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे जो ब्रँड प्रमोटर असतो कुठलाही उद्योग व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू करता तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्यात बदल घडवणं आवश्यक. तो बदल तुम्हाला घडवताना हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही स्वतः काय देत आहात, लोकांशी तुमचा संबंध कसा येतोय, लोकांशी बोलताना किंवा तुमच्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी आवश्यक असलेली वस्तू ही तुमच्याकडे असावी, आणि ती आहे तुमची क्षमता. माणसाने स्वतःची क्षमता ओळखावी. क्षमता तसं ओळखता येत नाही,
परंतु स्वतःचं स्वॉट अनालिसिस माणसाने करावं आणि स्वतःचे विकनेस, स्वतःचं स्ट्रेंथ आपल्याला माहित असावं. आणि विकनेस जो असतो, प्रत्येकाची विकनेस जी आहे ना, ती विकनेस म्हणजेच त्याचा स्ट्रॉंग पॉइंट असतो असं मी मानतो. कारण विकनेस म्हणजे भीती. त्या भीतीला जिंकता आलं तर तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यवसायच नाही, काहीही करू शकता. असं आहे की बघ, एक छोटीशी लाईन सांगतो. गैरों पे भरोसा क्यों करना जब चलना है अपने पैरों पर. जर तुम्हाला स्वतः उभं राहून स्वतः चालायचं असेल तर दुसऱ्यांवर विश्वास न करता स्वतःवर विश्वास करा. बिलीव्ह इन युअर सेल्फ. कारण जो स्वतःवर विश्वास करतो तोच समोर जाऊ शकतो. कारण त्याला माहिती असते की माझ्यात अजून स्ट्रेंथ बाकी आहे. जसं म्हणतात, पंखों से उड़ान नहीं होती, उड़ान होती है, पंखों से उड़ान नहीं होती असं म्हणतात. उड़ान होती है इरादों से. आपला विश्वास हा इतका स्ट्रॉंग बनवा की तुम्हाला पळायला लावलं तर तुम्ही धावू शकला पाहिजे. कारण जेव्हा म्हणजे असं म्हणतात की जर तुम्हाला चालायचं असेल तर ती चालण्याची स्पीड तुमची किती आहे ती तुम्हाला मोजता येईल. सध्या गॅजेट्स अवेलेबल आहेत त्याच्यासाठी, ती मोजता येते. परंतु ती लोकांना मोजता येऊ नये अशा स्पीडने जर तुम्ही चालले, सोबतच भान ठेवून चाला. कारण व्यवसाय किंवा उद्योग म्हटला की त्याच्यात पेशन्स आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमचा निर्णय घेताना तुम्ही चुकायला नको. श्री रतन टाटा सर यांचं मी एक वाक्य सांगू इच्छितो. मी त्यांचं एक सेशन जॉईन केलं होतं. तर ते नेहमी म्हणजे मी त्यांच्या 2-3 सेशन्सला जॉईन केलं आहे. तर त्यांनी त्या 2 सेशन्स मध्ये जे एक वाक्य म्हटलं होतं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की मी अगोदर निर्णय घेतो आणि बाकी कसलीही चिंता करत नाही. त्या निर्णयाला मी बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ते अगोदर निर्णय घेतात आणि तो त्यांचा घेतलेला निर्णय हा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत असतात. सो आय एम ऑल्सो फॉलोइंग द सेम. मी अगोदर कार्याची सुरुवात करून देतो, काम सुरू करतो. कुठलाही बिझनेस किंवा कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल, कुठलंही काम हाती घेतलं तर ते अगोदर सुरू करून देतो आणि त्यानंतर आपण घेतलेला निर्णय हा बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रम किंवा प्रयत्न करत असतो आणि तो प्रत्येकाने करावा. माझ्याकडे तसं जास्त काही बोलण्यासाठी नाही ऑनेस्टली, कारण मी एक बिझनेसमॅन आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम मी बिझनेसवर जास्त फोकस करत असतो. फोकस करतानाच एक सांगू इच्छितो की आपल्या म्हणजे भारतामध्ये विपुल प्रमाणात ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स वगैरे अवेलेबल आहेत आणि त्यांना स्कोप आहे इंडियाच्या बाहेर. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट वरही आपल्या लोकांनी लक्ष द्यावं. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा असा व्यवसाय आहे जिथे तुम्हाला मर्यादा नाही. हा, तुम्हाला जे परवाने लागतात त्या परवान्यांची माहिती तुम्हाला बरेचसे चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, गव्हर्नमेंटल वेबसाईट्स आहे, गुगल सर्वांच्या जवळ आहे, मोबाईल प्रत्येकाच्या हाती आहे. सध्या गुगल म्हणजे खूप मोठी शक्ती आहे. गुगल किंवा ब्राउझर आता जे तुमच्या मोबाईलमध्ये आहे गुगल क्रोम, त्यावर जर तुम्ही काहीही सर्च केलं तर तुम्हाला भेटू शकतं. व्यवसाय कसा करावा याच्यासाठी बरेच मार्गदर्शन इंटरनेटवर अवेलेबल आहे. परंतु ते करत असताना तुम्ही स्वतः काय डेव्हलपमेंट त्यामध्ये देऊ शकता, स्वतःची स्ट्रॅटेजी कुठे देऊ शकता ते नक्की द्यावी. रिझन असं आहे की जोपर्यंत तुम्ही वेगळे होत नाही, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं मार्केटमध्ये देत नाही, तोपर्यंत तुम्ही व्यावसायिक म्हणून उभं राहू शकत नाही. कॉपी करता येत नाही. कॉपी करण्यासाठी ही म्हणतात की नकल के लिए भी अकल की जरूरत होती है. तर कॉपी जर करायची असेल एखाद्या ब्रँडची किंवा एखाद्या प्रॉडक्टची करावी, परंतु जोपर्यंत त्यात तुम्ही स्वतःचा ऍडव्हान्समेंट देत नाही तोपर्यंत तो ब्रँड म्हणून उभा राहू शकत नाही. सो इट इज व्हेरी नेसेसरी. मी म्हणेल की खूप खूप महत्वाचं आहे की तुम्हाला स्वतःमध्ये
बदल घडवणे, व्यावसायिक वृत्ती आणणे गरजेचे आहे. एक छोटासा अनुभव सांगतो. आम्ही जेव्हा म्हणजे आम्ही हे मिलेनियर चेंबर ऑफ कॉमर्स याचे जे सेशन्स वगैरे घेत होतो, तर त्या सेशन्स मध्ये मला एक फोन आला होता. पुण्याचा एक मुलगा होता, तो MBA फायनल इयरला होता आणि त्यांनी मला फोन करून विचारलं, सर संस्था कशी सुरू करता, मला संस्था स्थापन करायची. मी त्याला विचारलं की संस्था कुठली संस्था स्थापन करायची आहे. त्याचं एज्युकेशन विचारलं. तो म्हणाला की मी MBA फायनलला आहे सर. तर तो बोलला की मला की संस्था म्हणजे मला म्हणे सर सोशल संस्था स्थापन करायची. मी त्याला म्हटलं की सध्या सोशल संस्था स्थापन करायचा विचार तुझ्या डोक्यात का बरं? तर तो म्हणाला की सर मी बघितलं आहे की जे लोक सोशल संस्था स्थापन करतात ते खूप मोठे होतात. ही जी भावना आहे होऊ शकते कुठेतरी बरोबर असेल, पण मला असं वाटतं, मी त्याला फक्त एवढं विचारलं सध्या तुझी इन्कम किती आहे? मला सध्या सर माझी काही इन्कम नाही, कारण मी सध्या स्टुडंट आहे आणि फायनल इयरची एक्झाम देणार आहे आता. तर मी त्याला म्हटलं की फायनल इयरची एक्झाम देणार आहे आणि MBA फायनल इयरची एक्झाम देणार आहे. मग MBA केलं आहे तर तुम्ही बिझनेसच्या बाबतीत विचार करावा किंवा स्पर्धा परीक्षेसाठी तरी तयारी करावी, ऍटलिस्ट एकदा प्रयत्न करावा. रिझन असं आहे की सोशल संस्था बऱ्याच आहेत आपल्या समाजात आहेत आणि पूर्ण भारतभर बऱ्याच सोशल संस्था आहेत. तर त्यामध्ये एक अजून नवीन उभी करण्याची आवश्यकता नाही. त्या संस्थांमध्येही तुम्ही काम करू शकता, त्या संस्थांनाही तुम्ही बळकटी देऊ शकता स्वतःचं काम करून. तर कंडिशन अशी आहे की जेव्हा सोशल हा शब्द आपल्यासोबत जुळतो तर एक म्हणजे सांगू इच्छितो, सोशल कार्य करण्यासाठीही आपल्याकडे आर्थिक परिस्थिती मजबूत असावी. ही आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी माणसाने काम करणं गरजेचं. जेव्हा आपल्या खिशात काही असेल तेव्हा आपण समाजाला पेबॅक म्हणून संस्थांमार्फत देऊ शकतो. तर अगोदर जे विद्यार्थी आहेत, हा स्पेशली मी जो मेसेज सांगितला किंवा हे जे माझा एक एक्सपिरियन्स सांगितला, तो एक्सपिरियन्स याच्यासाठी सांगितला की जे स्टुडंट्स आहेत त्यांनी सध्या तरी सोशलकडे न वळता स्वतःच्या करिअरवर जास्त लक्ष द्यावं. करिअर बनवा खूप आवश्यक आहे. करिअर बनवताना नॉट नेसेसरी की प्रत्येकाने बिझनेसकडेच वळावं, परंतु बिझनेस किंवा उद्योग व्यवसाय हा असा आहे की जो सतत तुम्ही करू शकता आणि एकदा का तुम्ही करायला लागला तर तुम्हाला त्यामध्ये स्वतः इंटरेस्ट येईल आणि यश प्राप्ती लवकर होते. यश प्राप्तीसाठी प्रयत्न करा, नक्की मिळेल. प्रत्येक जण सर्व्हिस मध्ये जाऊ शकत नाही, गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल नाही आणि प्रायव्हेट जॉब्स अवेलेबल आहेत. पण प्रायव्हेट मध्ये काम करताना तुम्हाला समजतं, मी स्वतः प्रायव्हेट मध्ये जॉब केलेले आहे, तर तुम्हाला स्वतः कळतं की जेव्हा आपण प्रायव्हेट मध्ये जॉब करतो ना तर 12 तासाचा जॉब करावा लागतो. तेच 12 तास जर तुम्ही स्वतःच्या व्यवसायाला दिले तर त्या 12 तासात तुम्ही एक उद्योजक म्हणून उभे राहू शकता. आणि दिस इज फॅक्ट. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, म्हणजे सर्वांना माहिती असावं की व्यवसाय किंवा उद्योग किंवा जो कोणी एंटरप्रेनरशिप मध्ये जातो त्याला 24 तास आपल्या व्यवसायात द्यावे लागतात. रिझन असं आहे, सर्व्हिस ही द्यावी लागते. लोकांना जर तुम्ही सर्व्हिस चांगली दिली तर लोक तुमच्याकडे येतील आणि तुमचा व्यवसाय वाढेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत ही जागा असतो. रिझन, माझ्याकडे जे क्लायंट्स आहे ते इंडियाच्या बाहेरचे आहेत आणि मला त्यांना सर्व्हिस द्यावी लागते. मी स्वतःही काम करतो, माझी पूर्ण टीमही काम करते. रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत आम्ही अवेलेबल असतो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही इंडियन क्लायंट्सला एंटरटेन करत नाही किंवा इंडियन क्लायंट्सला वेळ देत नाही. आम्ही त्यांच्या वेळेनुसारही काम करतो. तर व्यवसाय म्हटला तर सर्वात महत्वाची वस्तू आहे टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला तुमच्या वेळेचं भान ठेवून ते टाइम मॅनेज करता आलं पाहिजे आणि आपलं पॅशन जे आहे त्या पॅशन मध्येच करिअर करावं, हे मी सांगू इच्छितो. जसं माझं पॅशन होतं, अगोदर मला असं वाटायचं की डॉक्टर बनावं, हेल्थ केअर मध्ये जावं, परंतु काही कारणास्तव मला मेडिकलला ऍडमिशन नाही मिळालं
जिथे मिळत होतं ते मला करायचं नव्हतं, कारण मला सर्जन बनायचं होतं. आणि BAMS मला करायचं नव्हतं, ते मला भेटत होतं. ऍडमिशन झाली होती पण मी नाही केलं. ते सोडून मी इंजिनिअरिंग फील्डकडे वळलो. आणि माझं जे मग पॅशन होतं, इंटरनेट मला सुरुवातीपासनं आवडत होतं, म्हणून मी गुगल सर्टिफिकेशन घेतले आणि त्यामध्येच आपलं करिअर केलं. तर जे तुमचं पॅशन असते ना, ते पॅशनही चेंज होऊ शकतं. आणि मग मला पॅशन होतच की मी हेल्थकेअर मध्ये काहीतरी करावं, म्हणून मी रेनोफार्म व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. दिस इज अ फार्मास्युटिकल कंपनी. ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. 8 प्रोडक्ट आहेत याचे सध्या मार्केटमध्ये. आणि कॅन्सरच्या औषधावर पण आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे. कॅन्सरची औषध आपण स्वतः म्हणजे जे PhD होल्डर्स आहेत आपण त्यांना काही कामावर लावलं आणि एक वेगळी औषधी निर्माण केलेली आहे. त्याचं टेस्टिंग आपण टाटा लॅब्स ऍक्ट्रॅक्ट मुंबई खारघर जे आहे तिथे केलेलं आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरला आपण त्याचं टेस्टिंग केलेलं आहे आणि लवकरच ती पण मार्केटमध्ये येणार. तर माझं जे दोन्ही पॅशन होते, एक इंटरनेट मार्केटिंग आणि हेल्थकेअर मध्ये काहीतरी करायचं सॉरी, त्या दोन्हीला मी मिक्सअप केलं आणि ते दोन्ही अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर मी सांगू इच्छितो की स्वप्न जे काही पाहाल ते उघड्या डोळ्यांनी पहा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी सांगतो की अभ्यास करताना बाकीच्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत कराव्यात, पण त्याच्यात मापदंड असावा. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करू नका असं मी म्हणणार नाही, कारण आम्ही बरेच केलं. परंतु एक विश्वासाने सांगतो, स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, त्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मधनं जर आपण काही शिकू शकलो, मी जे काही शिकलो ते आहे नेटवर्किंग. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी जे शिकलो खरंच सांगतो ते आहे नेटवर्किंग. लहान असताना म्हणजे कॉलेज अवस्थेत असताना मी ऑर्कुट, जर सर्वांना लक्षात असेल ऑर्कुट, याहू चॅट, ह्या ज्या गोष्टी होत्या या म्हणजे याहू चॅट, रेडिट बॉल, त्यावेळी नवीन नवीन होतं. चॅटिंग हा प्रकार सुरू झाला होता आणि ऑर्कुट चॅटिंग वगैरे वगैरे सर्व मार्केटमध्ये आलं होतं. तर इंटरनेटच्या अगोदरपासून वेळ असल्यामुळे मी चॅटिंग करायचो. पण त्याच चॅटिंगचा उपयोग मला असं झाला की आता मी स्काईपवर माझ्या क्लायंट सोबत, 26 देशांमध्ये माझे क्लायंट्स आहेत, त्यांच्यासोबत मी कम्युनिकेट करत असतो. आणि म्हणजे जे जे मी शिकलो त्या चॅटिंग ही माझी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी होती, पण त्याला मी स्वतःच्या प्रोफेशन मध्ये ऍड करून घेतलं. नाव स्काईपवर, झूमवर मी जेव्हा मीटिंग्स करतो क्लायंट सोबत, तर त्याचा उपयोग मला आता करतो. म्हणून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मधनं तुम्ही काय घेऊ शकता स्वतःच्या प्रोफेशनसाठी ते घ्यावं आणि प्रत्येक वेळी करिअरच्या बाबतीत विचार करावा. करिअरचा विचार करत असताना विद्यार्थ्यांना ही खूप आवश्यक आहे, किंवा कुठल्याही माणसाला जे सध्या सर्व्हिसमध्येही असतील, सर्व्हिसमध्ये असतानाही तुम्ही एक उद्योग, छोटा उद्योग जोडधंदा म्हणून सुरू करण्याचा प्रयत्न करावा. तो तुमच्या कमीत कमी येणाऱ्या पिढीसाठी कामी येईल. कारण जर तुम्ही विचार केला असेल, लोक म्हणतात की मुलांच्यासाठी काय सोडून जायचं आहे वगैरे वगैरे, सर्व ठीक आहे, परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांना एक छोटासा बेस देऊ शकला ना उद्योगाचा, तर देअर मे बी अ चान्स की त्या बेसच्या भरोशावर तो मोठा उद्योग उभा करेल, मोठा व्यवसाय उभा करेल. आणि बेस खूप आवश्यक आहे. म्हणजे आम्हाला नाही भेटला तो बेस, जर नवोदितांना भेटला तर ते चांगलंच करतील. असा विचार करूच नाही कोणी की आपण मुलांना काय देऊन जायचं आहे किंवा काय देऊन जाऊन त्याचा काही फायदा होईल का. बरेचसे पोस्ट असतात, मी व्हॉट्सअपवर बरेचसे पोस्ट पाहिले, काही काही पोस्टवर मी कमेंटही केले कधी कधी, की असा विचार करू नका की मुलांसाठी काय सोडून जायचं आहे वगैरे वगैरे. सोडून जा जे सोडून जाऊ शकत असतात. लेगेसी, विचार, भावना हे सोडून गेलं पाहिजे. आणि जर थोडासा पैसाही सोडून जाऊ शकत असाल, एखादा व्यवसाय सुरुवात, एखादा व्यवसाय, उद्योगधंदा सोडून जाऊ शकत असाल तर नक्कीच जा. कमीत कमी मरताना आपल्याला सॅटिस्फॅक्शन राहील की आपण काही केलं, दुसऱ्यांसाठी केलं, स्वतःसाठी केलं. जगताना कमीत कमी स्वतःसाठी काहीतरी जगलो ही भावना येईल आणि मरताना त्रास होणार नाही की आपण आपल्या घरच्यांसाठी काय करून गेलो. तर मी तर म्हणेल की बेस बनवून जावा. प्रत्येकाने स्वतःच्या फॅमिलीसाठी बेस बनवावा. फॅमिली मजबूत राहिली तर समाज मजबूत होईल. एक व्यक्ती जर उद्योजक बनला
तर एक कुटुंब त्यावर चालू शकते, मिनिमम एक कुटुंब चालू शकते त्याचं स्वतःच. आणि त्या व्यवसायाला जर तुम्ही भरभराटी दिली, वाढ केली त्यात, तर तुम्ही 100 लोकांना त्या व्यवसायाच्या मदतीने नोकरी देऊ शकता. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली 100 घरं चालवू शकता. तर हे 100 घरं चालवण्यासाठी सुरुवात करावी स्वतःपासून. प्रत्येकाने उद्योजक बनण्याकडे लक्ष द्यावं, लक्ष केंद्रित करावं. सन्माननीय पद्मश्री मिलिंदजी कांबळे सर आहेत, ते त्यांचं जेव्हा तुम्ही मार्गदर्शन ऐकाल किंवा तुम्ही जेव्हा त्यांना ऐकाल, तर मला असं वाटतं की सरांनाही हेच वाटतं की लोकांनी उद्योजक बनावं. कारण उद्योजक बनत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये उपयोगिता येईल आणि कळेल की जर एक उद्योजक बनला ना, तर तो 100 लोकांचं घर चालवू शकतो, 100 लोकांना भाकरी मिळू शकते. तर माझं मी बोलणं इथेच थांबवतो, कारण वेळेची मर्यादा आहे आणि ती वेळेची मर्यादा पाडून मी इथे थांबतो. परंतु व्यवसायासाठी प्रत्येकाने विचार करावा, असंच मी संबोधन करू इच्छितो. धन्यवाद सर, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला वेळ दिला, या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद क्रांतीचंद्र भावे सर, आपण अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे. आणि याबद्दल आपण शेवटी आपण समारोप हा करतच असतो, पण त्या अगोदर मला असं सांगावंसं वाटतं की दोरखंड बनवणे, फळे बनवणे हा आपला जन्मजात व्यवसाय असून सुद्धा आपला कुठलाच ब्रँड नाही, हे एक लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ते त्यांनी आपल्याला सांगून दिले, तसं आपल्याला लक्षात आणून दिले की एवढे सारे आपले म्हणजे एंटरप्रेन्योर असतात, जन्मताच असतात, पण ब्रँड कुणाचाच नाही. कारण नवीन नवीन संगीताची निर्मिती करणे हा सुद्धा आपलाच ब्रँड आहे. कृपया मध्ये कोणीही बोलू नका, कारण आज आपल्याला मध्ये बोलायचं नाहीये, कुणीही बोलायचं नाहीये मध्ये. कृपया तेवढं आपण भान ठेवायला पाहिजे. तर त्यांनी दोरखंड बनवणे, फळे बनवणे, त्यानंतर सॉफ्ट स्किल असायला पाहिजे प्रत्येकाकडे. आपण कसं बोलतोय, काय आपण कपडे घातले, कुणाशी बोलतोय, कुण्या ठिकाणी आहोत याचं भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्यात. हे अतिशय मोलाचे शब्द त्यांनी सांगितले आहेत, अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. यानंतर आपण सगळेच जे बसलो आहेत, ज्यांच्या आतुरतेने वाट बघत आहोत मार्गदर्शनाची, आदरणीय पद्मश्री मिलिंद कांबळे सर, आपणास विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन द्यावं. पद्मश्री मिलिंद कांबळे सर. हा सर. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मातंग जनशक्ती संकल्प अभियान हे जे राबवण्यात येत आहे आणि एक चांगलं विचार मंथन हे मातंग समाजामध्ये घडवून आणण्याचं जे काम काही जी मंडळी मान्यवर करत आहेत, त्यांना मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. देवीदास कलवले, प्राध्यापक सुभाष वायदंडे आणि बरेचसे मंडळी याच्यामध्ये, या अभियानामध्ये आहेत. इको येतोय का माझा आवाज? नाही सर, व्यवस्थित येतो. थोडासा वाटतो इको, पण प्रॉपर आहे तसा. नाही, काय झालंय, इथे मी बसलोय, एकच मिनिट. तर हे जे अभियान आपण चालवता आहात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, कारण खूप दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे आणि सुभाष वायदंडे सर मला 2-3 वेळा बोलले, पण एनी हाऊ मी आज हैदराबाद मध्ये आहे, तिथूनच आमच्या ऑफिस मधून मी जॉईन झालोय. खरं म्हणजे आजची जी ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, आपण सगळेजण व्हर्च्युअली
एकमेकाशी संवाद साधतो आहोत. त्याचं कारणच हे आहे की या करोना व्हायरसमुळे आजची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हा जो करोना व्हायरस आहे हा चीनी व्हायरस आहे. चायनाच्या वुहान शहरामध्ये हा आर्टिफिशियली तयार झालेला व्हायरस आहे. 2019च्या अंताला शेवटी वुहान शहरामध्ये, म्हणजे चायनाचं वुहान शहर हे इंडस्ट्रीयल शहर आहे, त्या ठिकाणी हा व्हायरस निर्माण झाला आणि संपूर्ण जगाला त्याने विळखा घातलेला आहे. आणि त्यामुळे एक जगाची अर्थव्यवस्था ही कोलमडीस आलेली आहे. भारत ही 2 महिने लॉकडाऊन होता, त्यानंतर हळूहळू पूर्ववत आपण यायला सुरुवात झालेलो आहोत. खरं म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही 23.9% GDPच्या बिलो आहे आता. पण एक चांगली गोष्ट आहे की कालच RBIच्या मॉनिटरी पॉलिसी मीटिंग मध्ये मी होतो आणि ज्याच्यामध्ये त्याची खूप चर्चा झाली की दोन तीन सेगमेंट असे आहेत ज्याच्यामध्ये एकदम फास्ट ग्रोथ ही इंडियन इकॉनॉमीनी दाखवलेली आहे. एक कंस्ट्रक्शन इक्विपमेंट इंडस्ट्री, दूसरं हेवी व्हेकल इंडस्ट्री, 2 व्हीलर, पॅसेंजर कार, ट्रॅक्टर इंडस्ट्री, याच्यामध्ये लगातार जी आहे ही वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाऊसिंग सेक्टरमध्ये जवळपास 40% रिकव्हरी ही इंडियन इकॉनॉमीनी नोंदलेली आहे. त्यामुळे स्लोली इंडियन इकॉनॉमी इज कमिंग बॅक ऑन द ट्रॅक अशी स्थिती आहे. परंतु थोडं इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे. महागाई ज्याला म्हणतो आपण, तो महागाई इंडेक्स जो आहे तो वाढेल. तर त्यासाठी RBI हे जे बॅलन्सिंग ऍक्ट ज्याला म्हणतो ते करत असतं. खरं म्हणजे आज ही जी चर्चा आपण या ठिकाणी लावलेली आहे याच्यामध्ये मी एक उद्योजक म्हणून आहेच आहे, प्लस त्याचबरोबर एक चेंबर जो एक नॅशनल चेंबर आहे. इंटरनॅशनली ही 7 चॅप्टर्स आपले या चेंबरचे झालेले आहेत. 15 वर्ष झाले आमच्या चेंबरला. जेव्हा हा सुरू केला तेव्हा त्याचा एक निश्चित एक थॉट बेस ज्याला म्हणतात तो याच्या मागे होता की जागतिकीकरणामुळे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपणाला व्यवसायाच्या संधी या उपलब्ध झाल्या. मार्केट झालं. आता आपण मार्केट इकॉनॉमी मध्ये आहोत आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला शासकीय नोकऱ्यातलं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे, किंवा रादर इलिजिबल लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे नोकऱ्या कमी दिसत आहेत. म्हणजे मी 1987चा इंजिनियर झालेलो आहे. म्हणजे तेव्हा PWD आणि इरिगेशन मध्ये सहजपणे मला शासकीय नोकरी मिळू शकली असती, पण त्या मार्गाने जायचं नाही असं मी ठरवलं आणि मग सुरुवातीच्या काळात काही व्यवसाय केला, नोकरी केली आणि मग नंतर 93 पासून मी माझ्या व्यवसायामध्ये आहे. तर तो एक काळ असा होता की जेव्हा नोकऱ्यांची संख्या अधिक आणि त्याला इलिजिबल लोकांची संख्या कमी. आता नेमकं उलट झालेलं आहे. कारण गेल्या 50-70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर खूप सारे बदल हे होत गेलेले आहेत. शिक्षण, लिटरसी रेट पासून अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे वाढत गेलेल्या आहेत हे आपल्याला दिसतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जागृती आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 75-80 लोक आज या ठिकाणी
कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे इंटरनेटच्या बाबतीमध्ये किंवा डिजिटल लिटरसी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसते आहे. ही अतिशय चांगली बाब आहे, कारण शेवटी केवळ ग्रॅज्युएट होणं, डिग्री घेणं याच्याही पेक्षा त्याच्या पुढे आणखी काय येतंय, काय हे तुमच्याकडे आहेत, ही अतिशय महत्वाचा भाग आहे. तर ती जी लिटरसी आहे ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काहीच मिळालं नाही किंवा काहीच विकास झाला नाही असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही. हा, विकासाची फळं सगळ्यांपर्यंत पोचली नाहीयेत. महाराष्ट्राचं जे झपाट्याने अर्बनायझेशन जे झालेलं आहे, 50% महाराष्ट्र हा अर्बन आहे, 50% रुरल आहे. मोठ्या प्रमाणात आपलं मायग्रेशन आपल्या मंडळींनी केलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराचा मी अभ्यासक आहे आणि त्याच्यावरती एक डेडिकेटेड पहिली बाबासाहेबांच्या वरती वेबसाईट 2001 साली मी बनवली होती, ज्याचं प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी उद्घाटन केलं होतं. त्याचा फोकसच होता की ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर. तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय, परंतु त्यांनी अनेक विषयात काम केलं. ही वॉज अ बेसिकली स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्यावरचाच एक रिसर्च आणि असा सगळा मोठा केला. त्याच्यामधलं बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठी थेरी जी आहे ती मांडली, ती म्हणजे शहराकडे चला. हा एक मोठा आर्थिक विचार आहे असं मला वाटतं. कारण ज्या गावामध्ये, ज्या गावगाड्यात आणि त्या व्यवस्थेमध्ये जो आपला समाज आहे त्या ठिकाणी तो आपली प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तिथून तो शहराकडे चला. कारण शहरामध्ये एक मॉडर्नायझेशन आहे, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, त्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत आणि तिथे तुम्हाला तुमच्या जातीने ओळखणारं कोणी नाही. त्यामुळे तुमचा विकास जर व्हायचा असेल तर तुम्ही खेड्याकडून शहराकडे चला. आणि एक्झॅक्टली गांधीजी नेमकं उलट म्हणालेले आहेत, खेड्याकडे चला असं गांधीजी म्हणालेले आहे. आपल्याला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाहीये, ते कुठल्या संदर्भात म्हणालेले आहेत, ते संदर्भही आहेत, तो डिबेटचा विषय नाहीये. तर त्यामुळे आपलं अर्बनायझेशन हे मोठ्या प्रमाणात होणं, शहरीकरण होणं हे फार आवश्यक आहे. जागतिकीकरणानंतर दलित समाजाचा जो विकास आहे हा मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने होतो, याच्यावरचा आम्ही मोठा रिसर्च केलेला आहे. जातीच्या ज्या भिंती आहेत ढासळायला लागलेले आहेत, बुरुज जे आहेत जातीचे ते ढासळायला लागलेले आहेत. त्याचबरोबर इकॉनॉमीची जी फळं आहेत ही खेड्यापाड्यापर्यंत, वस्तीपर्यंत हे पोचताना आम्ही बघितलं, त्याचा रिसर्च आम्ही केलेला आहे. हा जरी भाग असला तरी या पॅन्डेमिकच्या महामारीच्या काळानंतर ही मोठ्या आर्थिक संधी, व्यवसायाच्या संधी ह्या आपल्या समोर निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. बेसिकली जेव्हा आम्ही हा विचार करत होतो की हा चेंबर स्थापन करायचा, 2005 साली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तेव्हा जो आमच्या थॉट बास्केटमध्ये जेव्हा आम्ही वेगवेगळे विचाराचं चर्निंग करत होतो, त्याच्यामध्ये की जो दलित समाज आहे, अनुसूचित जाती आणि जनजातीचा, हा समाज काय करत होता, तर हा समाज जे गावाची जी इकॉनॉमी आहे
त्या इकॉनॉमीमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करत होता. जसं आता काही जणांनी सांगितलं की व्यवसायामध्ये मातंग समाज हा होताच. तेव्हा हा जो सारासार विचार जो आमचा चालू होता, तेव्हा आम्ही असं ठरवलं की म्हणजे आमच्या असं लक्षात आलं की जर आपणाला उद्योजक बनायचं असेल तर काय आवश्यक आहे, तर तुमच्याकडे कुठलं ना कुठल्या प्रकारचं स्किल असणं आवश्यक आहे. मग हे स्किल दलित समाजांच्या माणसांकडे आहे का, किंवा जी 12 बलुतेदार म्हणून जी इकॉनॉमीची एक रचना होती आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण काय करत होतो तर होतो जसं म्हणाले तसं गावाला लागणारे जे FMCG गुड्स आता आपण ते म्हणतो, पण ते FMCG गुड्स मध्येच येतात अत्यावश्यक ह्याच्यामध्ये, तर ते बनवण्याचं काम आपण करत होतो. त्यामुळे हे जे स्किल्स आहेत हे स्किल्स आपल्याकडे होते आहेत. तसेच वेगवेगळे जो समूह आहेत, जाती आहेत अनुसूचित जातीमधल्या, त्यांच्याकडे सुद्धा असे वेगवेगळे स्किल्स आहेत. तर मग जर उद्योजक तुम्हाला बनायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे कोणते ना कोणते स्किल असणं आवश्यक आहे. आणि ते स्किल हे अनुसूचित जाती जनजातीचा जो समुदाय आहे त्या समुदायाकडे आहेत. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की दिस इज अ मोस्ट वल्नरेबल क्लास टू बिकम एन एंटरप्रेन्योर. हा उद्योजक बनण्यासाठी आवश्यक स्किल्स त्याच्याकडे आहेत. त्यामुळे हा समाज हा चांगला उद्योजक बनू शकतो. आणि म्हणून आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक बिझनेस लिडरशिप जी आहे आपल्याकडे, खूप सारे पॉलिटिकल लिडरशिप आहे, सोशल लिडरशिप आहे, स्टुडंट लीडर्स आहेत, असे अनेक जण आहेत, अनेक लीडर्स आपल्याकडे आहेत. परंतु एक बिझनेस लीडर्स निर्माण होणं फार आवश्यक आहे. आणि ती बिझनेस लिडरशिप निर्माण झाली पाहिजे. हा एक भाग काय झालं. हा सर चालू आहे, बोला बोला. बिझनेस लिडरशिप निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये, हा एक मुख्य हेतू. आणि दुसरा जो अनुसूचित जाती आणि जनजातीचा जो समुदाय आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण निर्माण केलं, ज्याच्यामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण, नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये आरक्षण, त्यामुळे तो एक मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या मागे हा आपला सगळा जो तरुण आणि समुदाय जो आहे, तर या समुदायामध्ये बिझनेसला पॅशन मध्ये आणणं, या गोष्टी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुरुवात केली. त्याचबरोबर 1990 नंतर जेव्हा आपण जागतिकीकरण स्वीकारलं, त्या जागतिकीकरणानंतर सगळे संदर्भ बदललेले आहेत. म्हणजे कामगार संघटना मोडीतच निघाल्यासारख्या झालेल्या आहेत. कारण आज म्हणजे जे कामगारांचे विषय अनेक सगळ्या संघटना गोष्टी संदर्भहीन होत चाललेल्या आहेत. कारण त्याचं कारण असं आहे की सगळे जागतिक असतील, देशातील संदर्भ आहेत, हे मोठ्या प्रमाणात बदललेले आपणाला दिसून येतील. त्यामुळे जाती व्यवस्था जी आहे, ह्या जाती व्यवस्थेशी जी आपल्याला लढाई करायची आहे, त्यामुळे ह्या जागतिकीकरणानंतर नव्या बदललेल्या संदर्भामध्ये फाईट कास्ट विथ कॅपिटल एक नवी थेरी आपण याच्यामध्ये मांडली. डेव्हलपिंग बिझनेस लिडरशिप ही नवी थेरी आपण मांडली. अफर्मेटिव्ह ऍक्शन पासून अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत, त्याच्यामध्ये एक नवा
प्रवाह या देशामध्ये हा आपण त्याच्यामध्ये निर्माण केला आणि तो होतोय. बरं, हे करत असताना केवळ हेच केलं का? तर नाही. तर आज देशामध्ये केंद्र सरकार स्तरावरती असेल किंवा राज्य सरकार स्तरावरती असेल, देशभरामध्ये एक कंप्लीट पॉलिसी सपोर्ट जो आहे तो आपण निर्माण केला. बिफोर डिक्की काही पॉलिसी होत्या का? नव्हत्या. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आणि वगैरे. आणि या महामंडळातून काही फार मोठे उद्योजक झालेले आहेत असे काही फार उदाहरणं नाहीये. आणि हे कसे चालतात, तिथलं अर्थकारण काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं की इथे ऑलरेडी काही आहे तर त्याच्यात आपण हस्तक्षेप करायचा नाही, त्याच्या व्यतिरिक्त एक पॉलिसी सिस्टम निर्माण करायची. पॉलिसी असेल, एक पॉलिसी सपोर्टचा जो बेस आहे. सगळ्यात पहिलं जे चॅलेंज होतं ते या सगळ्या उद्योजकांना एकत्र आणणं एका प्लॅटफॉर्मवरती. हॅलो, हा सर बोला तुम्ही. प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणणं, त्यानंतर उद्योजकांमध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट शोकेस करणं, पॉलिसी मेकर असतील किंवा गव्हर्नमेंट यंत्रणा असेल यांना इम्प्रेस करणं, इंडस्ट्रीचा कनेक्ट निर्माण करणं. तर ह्या ज्या आवश्यक होत्या त्या गोष्टी आपण केल्या आणि एक कंप्लीट पॉलिसी सपोर्ट निर्माण केला. आणि आज देशामध्ये खूप सारे आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये वेगवेगळे चेंबर निर्माण झालेले आहेत. माझं सगळ्यांना तेच अपील आहे की ज्या पॉलिसी सपोर्ट जो निर्माण झालेला आहे तो काय पॉलिसी आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजे. एक्झॅक्टली इंडस्ट्री पॉलिसी महाराष्ट्राची काय आहे, त्याच्यामध्ये SC ST उद्योजकांसाठीची काय पॉलिसी आहे, फायनान्शियल सपोर्ट सिस्टम काय आहे, या सगळ्या गोष्टी यांनी सगळ्या तरुण मंडळींनी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. फक्त मी सांगतो की मातंग समाजामधले जे तरुण आहेत त्या तरुणांना विशेषतः माझं आव्हान आहे, कारण आपला विकास जो आहे हा ज्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन ज्या आहेत त्याच्या माध्यमातूनच होणार आहे. लोकशाही जो मार्ग आहे त्या लोकशाही मार्गाने गेल्यानेच आपला विकास होणार आहे, हे मातंग समाजातल्या तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण मी म्हणतोय त्याला काही पार्श्वभूमी आहे. जंगलात गेल्याने विकास होणार नाही, तिथे खूप मच्छर चावतात, तुम्हाला सांगतो, हे कळणाऱ्यांना कळतंय. त्यामुळे आज मितीला इतका मोठा पॉलिसी सपोर्ट सिस्टम निर्माण केलेला आहे, त्याचा फायदा घेऊनच आपण आपला विकास करू शकतो. तुम्हाला एकच गोष्ट मी सांगतो आता या निमित्ताने की एक उद्योजक जो आहे त्याच्यासाठी काय आवश्यक असतं, तर त्याला 3M ची आवश्यकता असते. 3M. फर्स्ट M इज अ मार्केट. आणि आज ते मार्केट आहे का? SC ST उद्योजकांसाठी आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला 3 प्रकारची आरक्षणं मिळालेली आहे. एक शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये. चौथं आरक्षण इंडस्ट्रीमध्ये भारत सरकारमध्ये आपण निर्माण केलं 2012 साली की 4% हे अनुसूचित जाती जनजातीच्या उद्योजकांकडून खरेदी केलं पाहिजे. आणि हे मार्केट किती मोठं आहे? जवळपास भारत सरकारच्या 250 PSUs आहेत आणि डिपार्टमेंट आहेत. त्या डिपार्टमेंट कडून जी खरेदी केली जाते ती जवळपास 7 लाख कोटीची खरेदी होते. त्याच्या 4%
म्हणजे 24 ते 28 हजार कोटीचं एक ॲश्युअर्ड मार्केट या देशातील अनुसूचित जाती आणि जनजातीचे जे तरुण आहेत, जे उद्योजक बनू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी एक ॲश्युअर्ड मार्केट हे निर्माण झालं. हे 2012 साली केलं, कारण फॉर्च्युनेटली आय डायरेक्ट वर्क विथ प्राईम मिनिस्टर्स. मनमोहन सिंग यांच्यासोबतचा जो काळ होता तेव्हा ही पॉलिसी बनवली, परंतु त्यांनी ती 3 वर्षासाठी साठी पॉलिसी होती, व्हॉलेंटरी पॉलिसी होती. 2015 साली ती पॉलिसी संपत होती. 2014 ला आपल्याला माहिती आहे देशामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं. आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की ही जी पॉलिसी आहे ही व्हॉलेंटरी होती, हिला मॅन्डेटरी केलं पाहिजे. आणि 1 एप्रिल 2015 पासून ही पॉलिसी मॅन्डेटरी झाली. म्हणजे जे एक मार्केट क्रिएट करण्याचं जे काम आहे ते झालेलं आहे. त्यामुळे शोधा कुठे मार्केट आहे आणि त्याप्रमाणे पुरवठा करायला सुरुवात करा. दुसरा, फायनान्शियल सपोर्ट. सरकारशी म्हणजे या देशामध्ये CII, फिक्की हे जे 2 मोठे चेंबर आहेत, त्याच्या जोडीला डिक्की PhD चेंबर, पंजाब अँड हरियाणा असा तो एक PhD चेंबर, असोचेम, म्हणजे या स्तरावरचा गेल्या 15 वर्षामध्ये आपण हा चेंबर निर्माण केला. जेव्हा सरकार इंडस्ट्रीशी चर्चा करतं तेव्हा ते डिक्कीच्या लोकांच्या सोबतही चर्चा करतं, कारण एक खूप मोठा बेस जो आहे आपण त्याच्यातला निर्माण केलाय इनपुट्सचा. म्हणजे बऱ्याचदा आपण काय होतं, थोडस जरा 4 बुक शिकले म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की अरे मला सगळंच कळतं, पण असं नसतं. त्यामुळे एक आम्ही खूप मोठा इनपुटचा बेस, IIMची मुलं आहेत, IIT आणि अशा सगळ्या विविध फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर्स आहेत, प्रायव्हेट इक्विटी मध्ये काम करणारे अशी एक मोठी फौज आहे आमच्या सोबत, जे रिसर्च करतात, पेपर्स बनवतात आणि जे प्रोव्हाइड करत असतात. तर हा एक मोठा बेस जो आहे त्याच्यामधला आपण निर्माण केला. त्यामुळे आपणालाही पॉलिसी बनवताना हे बोलवत असतात. त्यामुळे सातत्याने भारत सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील, या सरकारांच्या सोबत आम्ही सातत्याने काम करतो आहोत आणि त्यातून एक मोठा पॉलिसी सपोर्ट आपण निर्माण केला. दुसरा जो मुद्दा आहे फायनान्शियल सपोर्ट, मार्केट. दुसरा आहे मनी. तर आपल्याला सगळ्या माहिती असेल की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर किंवा कधीच त्याच्यापूर्वी नव्हतं, पहिल्यांदा विना तारण कर्ज ही कन्सेप्ट भारतामध्ये मुद्रा या स्कीमच्या माध्यमातून निर्माण झाली. आम्ही त्या स्कीमच्या निर्मितीमध्ये होतो, त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आहोत. 16 कोटीहून अधिक लोक याच्यातले बेनिफिशरी आहेत, ज्याच्यातले 3 कोटीच्या आसपास शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे बेनिफिशरी आहेत, त्यातले 18% शेड्यूल कास्टचे बेनिफिशरी आहेत आणि 5% शेड्यूल ट्राईबचे बेनिफिशरी आहेत. पहिल्यांदा, अँड दिस इज द बिगेस्ट फायनान्शियल इन्क्लुजन स्कीम इन द कंट्री. आणि जे मायक्रो इकॉनॉमिक स्तरावरती जे काम झालेलं आहे ते याच्या माध्यमातून झालेलं आहे. ही स्कीम त्याच्यामध्ये 50,000पासून 10 लाखापर्यंत लोन उपलब्ध केलं जातं. त्यानंतर स्टँडअप इंडिया नावाची जी स्कीम आहे ती तर इट्स माय ब्रेन चाइल्ड. स्टँडअप इंडिया, ज्याच्यामध्ये 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज या स्कीम मधून दिलं जातं. प्रत्येक बँकेच्या ब्रांचला हे मॅन्डेटरी आहे, एका शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबच्या तरुणाला याच्यामध्ये कर्ज दिलं पाहिजे. तर ही एक स्कीम फायनान्शियल सपोर्टची झाली. त्यानंतर हे नवे जे स्टार्टअप्स आहेत, नवे उद्योग करू इच्छिणारे जे लोक आहेत, त्यांना जे अर्ली स्टेज फंडिंग हा जो इश्यू असतो त्यासाठी म्हणून हा एक सपोर्ट सिस्टम. त्याचबरोबर व्हेंचर कॅपिटल फंड याच्यामध्ये आपण निर्माण केला, भारत सरकारमध्ये निर्माण केला, महाराष्ट्र सरकारमध्ये व्हेंचर फंड आपण निर्माण केला. मागच्या सरकारमध्ये 2016 साली महाराष्ट्राची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल पॅकेज स्कीम ही पॉलिसी अख्खी ड्राफ्ट आपणच केली
त्याच्यामध्ये 100 कोटीचा व्हेंचर कॅपिटल फंड महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. तसं भारत सरकारमध्येही तो 300 कोटीचा 400 कोटीचा तो फंड झालेला आहे, तो निर्माण केला, ज्याच्यामध्ये 15 कोटी पर्यंतचा सपोर्ट सिस्टम आहे बनवलेली आहे, जी 5 कोटी पर्यंतचा सपोर्ट सिस्टम आहे. म्हणजे जवळपास 50,000 15 कोटी पर्यंतचा सपोर्ट सिस्टम याच्यामध्ये निर्माण केलेला आहे. त्यामुळे मनी आणि थर्ड इज अ मेंटॉरिंग, कारण आपण सगळेजण फर्स्ट जनरेशन आम्ही उद्योजक आहोत. तर माझे वडील हे प्राथमिक शिक्षक किंवा माझे चुलते हे वकील, किंवा त्यामुळे आमच्या घरामध्ये कोणी उद्योजक असं नव्हतं, त्यामुळे मी तसा पहिल्या पिढीचा उद्योजक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या उद्योजकांना एक मेंटॉरिंगची फार आवश्यकता आहे. म्हणून एक नॅशनल SC/ST हब भारत सरकारने बनवला आणि त्याच्यासाठी एक माझं खूप मोठं प्रेझेंटेशन PMO मध्ये जवळपास 17 डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते आणि नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ते एक माझं मोठं प्रेझेंटेशन झालं आणि त्यातून एक मोठी हँड होल्डिंग सपोर्ट निर्माण करण्याची गरज त्याच्यामध्ये आम्ही सांगितली आणि 2016-17च्या बजेटमध्ये नॅशनल SC/ST हब हा निर्माण झाला. नॅशनल SC/ST हब त्याच्यामध्ये निर्माण झाला मिनिस्ट्री ऑफ MSME मध्ये, ज्याच्या 16 ठिकाणी ऑफिसेस आहेत देशामध्ये. जे एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम ज्याला आपण म्हणू, ते SC/ST उद्योजकांना जे आहे हे निर्माण करण्याचं काम आम्ही केलं. आता त्याचं डिलिव्हरी जी आहे याच्यामध्ये आम्ही खूप काम केलं, त्याच्यामध्ये खूप काम करतोय. मध्यंतरी कोणीतरी 14 टँकर मिळाले असं जे सांगितलं, पेट्रोल त्याला स्टँडअप इंडिया स्कीम आम्ही जोडली, 2 नॅशनल बँक स्कीम बनवल्या आणि 3121 LPG टँकर देशभरामध्ये हे आपण निर्माण केले, लोकांना मिळाले. इथपासून ते अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या डिलिव्हरी आम्ही केलेल्या आहेत आणि त्या करतो आहोत. तर हा एक पॉलिसी सपोर्ट जो आहे याच्यामध्ये आपण निर्माण केलेला आहे. त्या सगळ्या पॉलिसी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता पॅन्डेमिक नंतर आत्मनिर्भर भारत, माझं कालच IIT रुडकीला माझं लेक्चर होतं, आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायन्स इंडिया याच्यावरचं अपॉर्च्युनिटीज फॉर एक्झिस्टिंग SME, जे एक्झिस्टिंग SME आहेत त्यांच्यासाठी आणि जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअपसाठी एक खूप मोठा सपोर्ट सिस्टम या आत्मनिर्भर भारत मध्ये निर्माण झालेला आहे. त्याच्यावरचं कधी वेगळा त्याच्यावरचं बोलणं करेन मी, कारण मला 12:30 वाजता माझी सगळी टीम साऊथ इंडियाची जी आहे या ठिकाणी आलेली आहे आणि त्याची एक मीटिंग असल्यामुळे मी इथेच थांबतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला बोलवलं याच्या कार्यक्रमामध्ये आणि माझे विचार ऐकले. धन्यवाद. धन्यवाद कांबळे सर. अतिशय असं महत्वपूर्ण असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. हे ऐकून तर मला चक्करच येते की एवढं मोठं काम तुम्ही केले जे आम्हाला शक्यच नाही. त्याच्यामध्ये उद्योग पॉलिसी असो, डेव्हलपिंग बिझनेस लिडरशिप असो, फायनान्शियल सपोर्ट असो, 3M असो, किंवा मग जे तुम्ही सांगितलं की व्हेंचर फंड असो, स्टँडअप इंडिया असो, एवढे सर्व मोठे जे एवढी कामं केली की ती ऐकूनच कसं तरी होतं. एवढी कामं तुम्ही केली त्याबद्दल आपलं अतिशय मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढील जास्त वेळ न घेता मी आदरणीय सकटे यांना विनंती करतो का आपण कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करावं. अजित सकटे. सर्वांना जय लवजी. खरोखर आपण नशीबवान आहोत की आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आपल्याला लाभलेले सन्माननीय क्रांतीचंद्र भावे आणि पद्मश्री सन्माननीय मिलिंदजी कांबळे यांनी अनमोल मार्गदर्शन हे आपल्याला केलेलं आहे. सन्माननीय क्रांतीचंद्र भावे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केलं की परंपरागत व्यवसाय हा आपल्या समाजाच्या हातून हा परंपरागत व्यवसाय हा निसटला,
पण हा निसटल्याच्या नंतर आताची जी पिढी आहे यांनी पॉझिटिव्हली त्याचं आकलन करून एखादा व्यवसाय करण्यासाठी त्याला असणारी इच्छाशक्ती आणि तरुणांनी स्वप्न पाहणं गरजेचं आहे, त्या स्वप्नांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी एक महत्वाचा या ठिकाणी त्यांनी नोंद या ठिकाणी असं केली की प्रत्येकाने हा विचार करायचा आहे की लिजसी सोडून जाताना पुढच्या आपल्या पिढीसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी ज्यावेळी आपण लिजसी सोडून जाऊ त्यावेळी आपल्या कुटुंबासाठी आणि पिढीसाठी एक मुबलक पैसा आणि एखादा व्यवसाय सोडून जाण्याची वृत्ती ही आता आपल्या समाजामध्ये निर्माण करावी लागेल. प्रत्येकाने उद्योजक बनण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे आणि त्या पद्धतीने मला एक असं वाटतं की व्यवसायाची माहिती कशी घ्यावी, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती ही व्यवसायामध्ये किंवा उद्योजक बनण्यासाठी किती महत्वाची आहे. त्यानंतर आपल्यामध्ये त्रुटी शोधणे आणि ते गॅप्स भरून काढणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली सोशल लाईफ असेल, आपली प्रोफेशनल लाईफ असेल किंवा आपलं करिअर असेल, यामध्ये असलेल्या टाइम मॅनेजमेंटचं महत्व हे सन्माननीय क्रांतीचंद्र भावे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये या ठिकाणी सर्वांसमोर मांडले. निश्चितच समाजाचा याला फायदा होईल. यानंतर आपले दुसरे महत्वाचे मार्गदर्शक पद्मश्री म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकताना ज्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सर काल हे आरबीआयच्या मीटिंग मध्ये होते आणि आज ते समाजाला वेळ देत आहेत. समाज सुद्धा हा त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे आणि या गोष्टी लक्षात आल्यानंतर या माझ्या सहित या अभियानामध्ये किंवा आजच्या वेबिनार मध्ये ऐकणाऱ्या प्रत्येक समाज बांधवाचा ऊर हा अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही. मिलिंद कांबळे सरांनी या ठिकाणी सांगितलं की आजच्या तरुणांनी सर्व मार्गदर्शन आपण त्यांचं ऐकलेलंच आहे, पण आजच्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी समाजातल्या उद्योग करू शकणाऱ्या किंवा समाजातल्या सर्व तरुणांना या ठिकाणी अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनल लोकशाही मार्गानेच आपल्याला पुढची वाटचाल ही करावी लागणार. कॉन्स्टिट्यूशनने जरी आपल्याला शैक्षणिक, आपल्याला राजकीय आणि नोकरी विषयक आरक्षण दिलेलं असलं तरी पद्मश्री मिलिंदजी कांबळेंसारख्या अनेक लोकांच्या म्हणजे बोलतात ना परिश्रमामधून या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही सवलती, काही आरक्षण ह्या भेटलेल्या आहेत. त्या सविस्तरपणे त्यांनी या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये मांडल्या. त्याचा सुद्धा आपल्याला लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि यानंतर 3 महत्वाचे एम फॅक्टर की जाता जाता या अभियानाद्वारे जर माझ्या मातंग समाजाने जर कुठली गोष्ट या ठिकाणी घ्यायची आहे तर जाता जाता जे सन्माननीय मिलिंदजी कांबळे यांनी जे सांगितलेले 3 महत्वाचे एम फॅक्टर की मार्केट, मित्रांनो व्यवसाय करायचा असेल तर आज आपल्याला मार्केट हा उपलब्ध आहे. यानंतर पैसा, मनी आणि मेंटरिंग, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आज समाजामध्ये उपलब्ध आहेत. क्रांतीचंद्र भावे सर असतील किंवा पद्मश्री मिलिंद कांबळे सर असतील, असे मान्यवर मेंटर मार्गदर्शक आज आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी आणि समाजांनी याचा जास्तीत जास्त याचा फायदा घेऊन आपल्या प्रगतीकडे वाटचाल करायची आहे. चांगल्यात चांगली एक उद्यमशीलता आणि उद्योगशीलता आपल्यामध्ये वाढीस लावायची आहे. आणि एवढंच या ठिकाणी मी बोलून आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व माझे समाज बांधव, त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री क्रांतीचंद्र भावे, सन्माननीय मिलिंदजी कांबळे, या कार्यक्रमाचे संयोजक, या सर्वांचा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी पुढील सूत्रे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय होस्ट श्री देवीदास कलवले यांच्याकडे कार्यक्रमाची पुढील सूत्रे देतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना मनापासून जय लवजी. धन्यवाद. धन्यवाद अजित. आपण अतिशय योग्य आणि सुंदर सूत्रात समारोप केला आहे या कार्यक्रमाचा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचा आभार पण आपण व्यक्त केला आहे आणि आजचा कार्यक्रम आपण वेळेत संपवत आहोत. परत एकदा मी सर्वांचा संयोजकातर्फे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, सगळ्याला धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम आपण जो करत असतो तो दर गुरुवारी ओपन खुलं मंच असतं. त्याच्यावरती आपण सगळ्याच जे कोणी आपण जॉईन करताय त्यांना सगळ्यांनाच बोलण्यासाठी आपण वेळ देत असतो.
आणि तिथं आपल्याला व्यक्त व्हायचं आहे. आपल्या काय समाज विकासाबद्दल काही संकल्पना असतील, काही सूचना असतील, त्या आपण तिथं त्यांना बोलण्यास वेळ देत असतो, ऍक्सेप्ट करत असतो. त्याच्यामधून समाजाला काय उपयोग होईल ते आपण तिथं घेतच असतो सगळ्यातून. आणि आजचा रविवारचा जो कार्यक्रम असतो याच्यामध्ये मान्यवरांना आपण बोलवत असतो, त्यांना इन्व्हाइट करत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. तरी आपण सर्वांनाच विनंती आहे की जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत हा मंच पोहोचावा आणि गुरुवारच्या मीटिंगमध्ये सर्वांनीच यायचं आहे. रविवारी मार्गदर्शन आपल्याला इथे मान्यवरांचं मार्गदर्शन मिळणार आहे. हा परत एकदा सांगतो की हा मंच कुठलाही राजकीय नाही, कुठलीही संघटना नाही, कुठलाही पक्ष नाही. हा फक्त समाज आणि समाजासाठी चालवलेला मंच आहे. इथे कुणीही मोठा किंवा कुणीही छोटा नाही. जो तो त्याच्या बुद्धीने आणि त्याच्या कर्माने मोठा असतो. ते इथं ऍक्सेप्ट केलं जातं. क्वालिटीला इथं पर्याय नाही, कॉम्प्रोमाइज करत नाहीत क्वालिटीशी. हा मंच त्या याच्यातून आपण डेव्हलप केला आहे. तसंच आपण पुढे वाटचाल करणार आहोत. एवढ्या सर्व म्हणजे जे मान्यवर येत आहेत त्यांचं आपल्याला शांततेनंच ऐकायचं आहे. आपण संयम सोडायचा नाही. कुणावरही आपण इथे टीका करत नाही. निगेटिव्ह विचार आपण घेऊन जात नाही या मंचावरून. आपण या मंचावरून सकारात्मक एनर्जी घेऊनच जायचं आहे. कुणावरच या मंचावरून टीका केली जात नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कृपया. आणि यानंतर परत एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर्वांचे. आणि आजचा कार्यक्रम आपण संपवत आहेत. सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी.